नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मुख्य संपादक घनश्याम जलवाड. आज दिनांक 17/4/2026 रोजी इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर येथे अण्णाभाऊ साठे गल्लीतील महिलांनी घागर मोर्चा ग्रामपंचायतीवर काढून ग्रामपंचायतला कुलूप लावले आहे. कारण या इस्लापूरची अशी अवस्था आहे. या इस्लापूरमध्ये 1.5 कोटी रुपयाची योजना पाण्याची, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराचे साम्राज्य निर्माण केलं. आणि आता 7.5 कोटीची योजना, जे की ज्या जागी पाणी पुरवठा होत नाही, ज्या जागी अस्वच्छ पाणी, त्याच जागून ही योजना केली आणि भ्रष्टाचार करण्याचं कार्य इथं सुरू झालं. पाणी नाही, आम्ही विकत पाणी घ्यायला लागले तरी आम्हाला पैसा बी नाही विकत घ्यायला. काम नाही, धंदे नाही, कशाने घ्यावं पाणी? आम्ही अर्धा गाला पाणी सोडायला आमच्या गल्लीला पाणी आहे, आमच्या गल्लीला पडीत गल्ली आहे. पाण्याची मनमानी करायला लागले तर आम्हाला पाणी कशासाठी नाही? त्याच्यासाठी काय का पाणी? आम्हाला काय बोलणं नाही तर बिल्डिंग नाही तर हिरी नाही तर काही नाही तर आम्हाला. आम्ही त्या नळाच्या भरोशावर राहणार बाप्पा माणसं. आम्ही काय करणार? आम्ही कसं जाणार? आम्ही कसं वाचावं? आम्हाला एक पाणी नाही. बरं, त्यांनी काय म्हणाले, ससरकुंडचं पाणी आम्ही पियाला द्यायलो. 7 कोटीची योजना जी आहे ते तुम्हाला पाणी पाजवालो. हा, पाणी. बरं, त्यांनी काय म्हणाले, जे ससरकुंडचं जे पाणी आहे समजा, ते पाणी तुम्ही पिता का? पिला ना? हा, बरं, त्याविषयी मी म्हणलो की ते अस्वच्छ पाणी इस्लापूर गावाला का पाजवाले, तर ते काय म्हणाले माहिती आहे, ग्रामसेवक अधिकारी किंवा जे काही प्रशासन आहे तिथं 10 रुपयाचं पाण्याची बॉटल आणाली ना, सर्व जनता आणाले, तुम्ही बी आणा म्हणाले. पैसे नाही आहे की नाही? बरं, हा हा, मग हे स्वच्छ काऊन पाणी पाजू नका गेले इस्लापूरवाले? बरं, आमच्याकडे काय म्हणून पाणी तिकडे सोडता, इकडे आमच्याकडे कोण नाही ना, काहीच नाही की नाही? आमची मागणी हेच आहे की आम्हाला पाणी 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 कोणाचं काम होऊ शकत नाही. गरम पंचायत काही वाटायला का सरपंच बरोबर बसतात, हा तिथे घेतात मध्यामध्ये. आज या रोडला येतो बरं, या समस्या ज्या आहेत समजा किती वर्षापासून आहे की तुम्हाला स्वच्छ पाणी भेटत नाही? किती वर्षापासून आहे? स्वच्छ पाणी नाही, बरोबर आहे. त्या ससरकुंडचं पाणी जे आहे वास घाण यायला, समजा मेलेले मुर्दे हात किंवा घाण पाणी पाणी प्यायला आपण आहे की नाही? बरोबर आहे की नाही? ते बी भेट नाही. बरोबर, पाणी देत गेला, ते पाणी काय की त्याचे पैसे दिले नाही, त्यानं कुठून देते? लाडकी पाणी सोडत. आता हिरीमध्ये बी येणार गेला आहे ना? बरं, विहिरीमध्ये बी पाणी नाही, बोर बी नाही, तुम्हाला काहीच नाही, काहीच नाही. मग बरं, काहीच नाही म्हणाली की नाही, मग ग्रामविकास अधिकारी असेल, विस्तार अधिकारी असेल, BDO असेल, का दुर्लक्ष कर? वरिष्ठ स्थळावर जिल्हाधिकारी असेल, CO अधिकारी असेल किंवा पाणी पुरवठा अधिकारी असेल, यांनी खरोखरच इस्लापूर या गावाला भेट देऊन प्रत्यक्षात गावामध्ये व गल्लीमध्ये अक्षरशः परिस्थिती काय आहे आणि कशा समस्या नागरिकाच्या आहेत यांची अभ्यास संशोधन करणे अत्यंत गरजेचं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर ठरवल्यास इस्लापूर गावासाठी स्पेशल किंवा
उच्च स्थळावर एक समिती नेमून या गावामध्ये किती वर्षापासून या समस्या आहेत आणि नवनवीन योजना जी आलेल्या आहेत त्या योजनेअंतर्गत किती कामं सत्य परिस्थितीनुसार झाली किंवा शासकीय नियमानुसार झालं यांचीही पडताळणी एका समितीला करता येईल. परंतु ही समिती कलेक्टर म्हणा शिव म्हणा यांनी करेल का याकडे सर्व जनतेचं लक्ष लागले. आपण पाहत राहा जनशा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय. धन्यवाद.